स्वाती हळू हळू स्वाती स्वाती अगं काय झालं काय रडतेस काय अशी? काकू मुलं हल्ली काय झालंय ग तुला? तू ना मुलांच्या बाबतीत हल्ली फार हळवी झाली आहेस बाई. अहो गिरिजा काकू कुठे घेऊन गेला होतात मुलांना? निदान सांगायचं तरी. स्वातीची अवस्था बघा कशी झाली. मी मुलांना गच्चीत घेऊन गेले होते. गच्चीत कशासाठी? अगं मुलं फार दिवसापासून मागे लागली होती ना. काकू पतंग कसा उडवायचा म्हणून शिकवायला गेले होते. खरं तर मला बोलायचा काही अधिकार नाहीये, पण काकू तुम्ही निदान स्वातीला तरी सांगायला हवं होतं. स्वातीला मी फोन केला होता पण तिचा फोन लागेल तर ना. अगं पण मी बोर्डवर मेसेज लिहिला होता. बाळा अरे तुम्ही दोघं घरात नाही म्हटल्यावर तुमची आई इतकी घाबरली तिने बोर्ड पाहिलाच नाही. मला एक कळत नाहीये हिने सगळ्यांची दारं ठोठावली बेल वाजवली कुणीच दरवाजा कसा नाही उघडला. हो घाणेकर काकू जरा बाहेर या. दरवाजा अडून काय ऐकताय? काय झालं म्हणजे मी देवळात गेलो होतो ना म्हणून म्हटलं काय झालं. हो तुम्ही दिवसभर घरात असताना मग बेल वाजली तेव्हा दार का नाही उघडले तुम्ही? माझी आवडती सिरियल असते म्हणून दुपारची मी बेल बंदच ठेवते. सकाळी आणि संध्याकाळी माझ्या घरातल्या इतरांच्या आवडीच्या सिरियल लागतात त्याच्यामुळे मला टीव्ही बघायला मिळत नाही. हा बोलाय. अगं मुलं कुठेच दिसत नव्हती ना तर मुलांच्या टेन्शनमुळे तिला चक्कर आली होती. हो हो मुलं सुखरूप आहे. हो येते. स्वाती वरुण मला निघावं लागेल. काळजी घ्या. आणि मुलांनो आईला टेन्शन नाही द्यायचं. येते. थँक्यू. चल स्वाती ये साक्षी चल. हो लक्ष आहे माझे. हो आता यापुढे मला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. अगं पण मी मेसेज लिहिला होता बोर्डवर. कोणी पुसला तो? मुलांना हात जाऊन खेळ. स्वाती रिलॅक्स. गिरिजा काकू थँक्स. म्हणजे तुम्ही मुलांना खायला दिलं सांभाळलं खरंच थँक्स. अहो त्यात काय एवढं. शेजार धर्म म्हटलं की एवढं करायलाच हवं ना. आम्ही त्या घाणेकर काकूंसारखे नाही हो. हो का? तुम्ही काय दारात उभे होते वाटतं. तसंच समजा हवं तर. मी ऐकलं हो तुम्ही काय बोललात ते. नाही आता बेलच कशाला. सगळं घरच उघडं करून ठेवते ना आणि तुमच्या घरी येते संध्याकाळी टीव्ही पाहायला. हो पण साठ्यांना चालेल का ते? नाही त्यांचा स्वभाव माणूस घणा आहे माहितीये म्हटलं आम्हाला. झालं ऐकलंच लोकांचं आपल्याबद्दलचं मत. हजारदा तुला सांगितलंय पक्की बेरकी आहेत ही माणसं. तरी तुझा आपला शेजार धर्म चालूच. चला यांचं ऐकून पोट भरलं असलं ना तर मला गिळायला वाढा. बरं झालं ऐकलं त्यांनी. एकदा केव्हा तरी तोंडावर बोलणारच होते. एवढीही भांडण. पूर्वी असं नव्हतं नाही. आपली सोसायटी नवीन होती तेव्हा आपण सगळेजण भेटायचो गप्पा मारायचो सण सुद्धा साजरे करायचो एकत्र. नाही तर काही राहिलेलं नाही. जाऊ दे तुम्ही आता नका काळजी करू. मला हाक मारा. हं हो नक्की. स्वाती हाय. काय आपली
इथली घराची चावी कुठे? स्वाती मॅडम, मला सांगा तुमच्या घराचे एकूण किती किल्ले आहेत आणि त्या कोणाकोणाकडे असतात? 3 किल्ले आहेत. एक माझ्याकडे असते, एक वरुणकडे असते आणि एक दाराच्या मागे भिंतीवर अडकवलेली असते. पण ना काल मी पाहिलं तेव्हा ती किल्ली जागेवर नव्हती आणि ती वरुणच्या बॅग मध्ये सापडली. म्हणजे असं होऊ शकतं की तो चुकून घेऊन गेला असेल 2 किल्ल्या. आणि गिरिजा वहिनी मुलांना गच्चीतून खाली घेऊन आले, बरोबर? हो. तुम्ही त्यांच्यावर संशय आल्यासारखं का विचारता? कारण हे सगळं तुमच्या सोसायटीतलंच कोणीतरी करतं. इनफॅक्ट तुमच्या मजल्यावरच तुमचे सख्खे शेजारी. नाही हो, सगळे खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत सगळे. म्हणजे आपापसात भांडतील पण आमच्याशी खूप प्रेमाने वागतात. हाताला नाटक नाही. तू बोल, लवकर ये. मी कुठे नाटक करते? कर नाश्ता. हे पिल्लू, आई काय चाललंय? खाताना कसला अभ्यास करते? हं? आधी खा आणि मग दिवसभर अभ्यास करायचा आहे नाही का आपल्याला? पडला उजेड अभ्यासाचा. ठीक आहे. अस्मिताबाई कुठे? त्यांना बोलवा ब्रेकफास्ट करायला. एकदा बाहेर गेली ना की तहान भूक विसरते. अस्मिता, ए अस्मिता. बोध किती हाका मारतोय? क्लायंट बरोबर मीटिंग चालू आहे, तशी आता तिला कसली शुद्ध राहणार नाहीये. विशाखा, लोकांवर संकट येतात म्हणून लोक धावतात ग, आणि संकट काय वेळ पाहत नाहीत कधी. आई, मी काय म्हणतो, अस्मिताला हे सगळं करण्याची काय गरज? अगं चांगली शिकली आहे ती, लॉची पदवी घेतली, कुठेही चांगली नोकरी मिळेल. मी असं म्हणत नाहीये की तिने कोर्टामध्ये प्रॅक्टिस करावी. अगं पण आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ह्या लोकांना खूप स्कोप आहे. पण नाहीतर काय, अशा मुलीशी कोण लग्न करेल जिच्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच धोका आहे? आपण माहेरचे आहोत म्हणून समजून घेतोय, उद्या सासरी गेल्यानंतर हे सगळं चालणार आहे का? घरातली कामं सोडून असं बाहेर फिरणं. म्हणूनच मी तिच्यासाठी असं घर शोधणार आहे जिथे तिचा दुस्वास होणार नाही, उलट तिचा अभिमानच वाटेल. मी आले, डबा भरते तुमचा. आता विश्वास ठेवू तरी कुणावर? स्वतःवर. आणि इतरांवर विश्वास असल्याचं फक्त दाखवायचं. कोणावरही संशय व्यक्त करू नका. काळजी घ्या, मी आहेच तुमच्या सोबत. बरं, येते. बाय. सेट मनाली, एवढे दिवस मी तुम्हाला स्वाती मॅडमकडे नेलं नव्हतं. याचं कारण पुढे कधीतरी वेगळ्या वेशात तुम्हाला तिथे न्यावं लागेल ह्याची मला खात्रीच होती, आणि आता ती वेळ आली आहे. आता हा बोर्डवरचा मेसेज. कोणाला सांगू नगस असं बजावलं होतं तरी त्या बयेला तपासाला बोलावलंस. याचा अर्थ ही जी कोणी व्यक्ती आहे तिने मला ओळखलंय, त्यामुळे उद्या तुम्हाला तिथे जायचंय. आणि हो, मी जरी तिथे आले तरीही मला ओळख दाखवायची नाही. गॉट इट? ओके मॅम. मी महानगरपालिकेतून आलो मतदार यादी अपडेट करण्यासाठी. सरला महाजन. हां, सरला महाजन. घरात टोटल 4 माणसं आणि त्याच्यापैकी 2 लहान मुलं. नाही, आता फक्त एकच. हो, आय एम सॉरी. बापरे, एवढे लोक राहतात एवढ्याशा घरात? एवढेच नाही, काही आतमध्ये सासू सासरे सुद्धा आहेत. हो ना, म्हणून तर आम्हाला दोघांना इथे झोपावं लागतं बाहेर या हॉल मध्ये. अहो, मग नवीन फ्लॅट का नाही घेत? चाललेत प्रयत्न, चाललेत. मिळेल मिळेल, धाकट्याच्या लग्नाच्या आधी नक्की मिळेल. हो, मिळेल. इथे सही करा. हो, करतो ना. हो, तुम्ही प्लीज रडू नका ना. आई, हो
किती दिवसांनी आई हा काय की सॉरी. चहा घेणार का? चालेल. आणि चहा बरोबर काय घेणार? चिकन चिली, चिकन लॉलीपॉप, वेफर्स. काम करायला आलात की चहा घ्यायला? गप्प बेस. प्रवासासाठी खायचे मिळतात, पैसे मिळतात त्यांना. आणि पाहुण्यात तुम्ही म्हणजे चालेल चालेल. आमच्या दोघांची नावं आहेत का ते पहा आणि चालू लागा इथून. तसंही आम्ही दोघंच राहतो इथे. आम्ही जगलो काय, मेलो काय, मतदान केलं नाही केलं याचं कोणाला काही सोय सुचत नाहीये, कळलं? हा. काय ना म्हणजे आता युनिक लोक राहतात त्या सोसायटीत. त्या साठेने सरळ हाकललं मला. हसू नको. अरे हे सुद्धा तेच सांगत होते. साठेकडे जो गेला तो मेला. मॅडम वाट बघतायत, चला. काय हो, महानगरपालिकेतून तुमचं नाव नोंदवायला आलोय. बोला. अरे मगाशी तर येऊन गेले ते दोघे. दोघे? हो, माझ्याकडे एक मुलगा आला होता. हा, आणि आमच्याकडे एक मुलगी. हो, दिवसाला एवढी घरं करावी लागतात एकट्याला, आणि ही तुमची 4 घरं करायला 2 माणसं कोण पाठवेल? मग मगाशी आले ते दोघे कोण होते? आज वरुण सरही ऑफिसला गेलेले नाहीत. शिवाय त्यांची मुलंही घरीच आहेत. सरला मम्मी पण एकट्याच राहतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांचा नवरा, मुलगा, मुलगी ऍक्सिडेंटमुळे गेले. असं त्यांना पेन्शन आहे, पण स्वाती आणि वरुणच त्यांना काय हवं नको ते बघतात. घाणेकरांच्या घरी 10 माणसं आहेत. 11वं येतंय. त्यानंतर त्यांची मुलं बाळ. त्यांना आणखी एका फ्लॅटची गरज आहे. साठे काकांची तर वेगळीच तर. त्यांना मुलांना बघितलं ना की खूप चीड येते. पण गिरिजा काकू खरंच खूप चांगले आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकारामागे नेमका काय मोटिव्ह असेल? मला वाटतं स्वातीवर कोणीतरी जळत असेल. ए नाही म्हणाली, मला नाही वाटत तसं. कोण कशाला जळेल त्यांच्यावर? ना त्या खूप श्रीमंत आहेत, नोकरी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा साधच आहे. त्यामुळे कोण कशाला जळेल? मॅडम, मला असं वाटतं कोणीतरी मुद्दाम हेतुपूर्वक त्यांना चिठ्ठ्या लिहून घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी हे घर सोडून जावं ना म्हणून. काय दाजी? बदामचा राजा. वरुण, आता काय करायचं? यांना अस्मिता आणि त्यांच्या माणसांचा संशय आलेला दिसतो. हे बघ, आला असेल तर येऊ दे. आपण काहीही बोलायचं नाही. पण तू एक गोष्ट बघितलीस ना, आता चिठ्ठ्या याच्या थांबल्या. वरुण, चिठ्ठी! तुम्हाला सावध केलं तरी तपास करताय. आता ओळखा, ही चिठ्ठी मुलांपैकी कोणाच्या रक्ताची आहे? साक्षी, साहेब. स्वाती, स्वाती शांत. साक्षी, स्वाती, साहेब. स्वाती प्लीज शांत हो. स्वाती ऐक माझं. साक्षी, साहेब. तो घेऊन गेला आपल्या मुलांना. तो नाही आणणार त्यांना परत. तू त्यांना शोधून आण. तू काही कर, मला साहिल आणि साक्षी पाहिजे. मला साहिल. स्वाती माझं ऐक, शांत हो. आपली मुलं इथेच आहेत.
हॅलो, ओके मी येते. दाजी गाडी काढा क्विक. कोण आहे? हा, कोण आहे आणि कोण करताय सगळं? का करताय? शांत राहा ना, मी बघतो काय करायचं ते. तू शांत. घाणेकर, मी आजपर्यंत तुम्हाला काहीही बोललो नाही, पण मला सांगा तुम्ही आता इथून कसे येत आहे? जिन्यावरून. मी ते विचारत नाहीये, कुठे गेला होतात? गच्चीवर. आता यावेळी तुम्ही गच्चीवर काय करत होतात? पतंग उडवत होतो. तुम्हाला काय करायचं आहे? मी फालतू उत्तर देऊ नका. मी जे विचारतो नीट सांगा. ही गच्ची सार्वजनिक आहे. आमच्याकडे एवढं टेन्शन असतं. असं वागू कसं मिळेल? पण गच्ची घ्यायची नाही का? कुठे टेन्शन काय? अस्मिता, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, अजून एक चिठ्ठी आली आहे. हे दोघे तुमच्या बरोबर कसे? मगाशी बोगस अधिकारी बनून आले होते. अगं ही तुझी मैत्रीण आहे ना, मग हे दोघं हिच्या बरोबर कसे? काय नाही, पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांना. पोलिसांना मीच बोलवणार आहे साठी साहेब. ती तसे तुम्ही नका घेऊ. आणि राहिला प्रश्न या दोघांचा, तर हे माझे सहकारी आहे. स्वाती मॅडमना चिठ्ठ्या कोण पाठवतं याचा तपास घेत होते ते. ए बाई, तू कोण आहेस का आणि तुझा संबंध काय या सगळ्याशी? मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. स्वाती मॅडमना चिठ्ठ्या पाठवून कोणीतरी घाबरवतंय आणि त्याचा शोध घेण्यासाठी मला तुमचं सहकार्य हवंय. आपण प्लीज आत बसून बोलूयात का? तुम्हाला सावध केलं तरी तपास करताय. आता ओळखा ही चिठ्ठी मुलांपैकी कोणाच्या रगताची आहे. या चिठ्ठीतही तेच अक्षर आहे. याचा अर्थ या सगळ्या चिठ्ठ्या लिहिणारी व्यक्ती एकच आहे आणि ती तुमच्यापैकीच कोणीतरी एक आहे. तुम्ही आमच्यावरती उगाच संशय घेताय. स्वातीवरून काय आहे? आम्ही एवढे नीच वाटतो का तुम्हाला? आणि मला सांगा, हे आमच्यापैकी कोण का करेल? तेच तर शोधायचंय. गुन्हेगाराचा मोटिव्ह कळत नाहीये म्हणूनच तो वाचलाय. मी सांगतो ना मोटिव्ह. वरुणमुळे त्याची उपासमार होते. वरुणने त्याला कामावरून काढून टाकायला लावलं ना, झालं तर किसनच करतोय सगळं. नाहीये, किसनचा हात नाहीये. कारण आम्ही त्याच्यावरती वॉच ठेवला होता आणि मागच्या 3 महिन्यांपासून आईच्या आजारपणासाठी तो गावाला होता. आणि आजही तो ड्युटीवर आहे सकाळपासून. ते ठीक आहे हो, पण म्हणून तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार करायची? हो नाही काका, तुम्ही. आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो ते का उगाचच का? त्याला काय अर्थच नाही काही. आमच्यावर फुकटचे आळ घ्यायला काही वाटत नाही तुम्हाला? स्वाती, अगं तुला लहान बहिणीसारखं मानत आली मी, आणि तू बघा ना, काय बोलायचं? एक मिनिट. त्यांनी कोणाची तक्रार केलेली नाहीये. त्यांनी फक्त त्यांचा प्रॉब्लेम सांगितलाय मला. तुमच्यावर संशय मी घेतलाय आणि याला कारण म्हणजे घरात चिठ्ठी टाकणं त्यालाच शक्य आहे जो सहज घरात ये जा करू शकेल आणि घरातल्या गोष्टींवर लक्ष ठेवू शकतो. आणि हे फक्त तुम्हालाच शक्य आहे. पण गुन्हेगार फारच हुशार आहे. त्याला आमची प्रत्येक हालचाल कळत होती. आमचीच काय, सगळ्यांचीच. इथे घरात वावरताना, चिठ्ठ्या टाकताना तो मागे एकही पुरावा सोडत नव्हता. पण त्याला ही गोष्ट कळत नव्हती की येणारी प्रत्येक चिठ्ठी आणि त्याच्यातलं सेम टू सेम अक्षर हाच मोठा पुरावा आहे. म्हणून आता आम्हाला तुमची अक्षरं तपासायची. याला काय अर्थ आहे का? काय म्हणजे आता आरोपच करतायत ना आमच्यावरती, आपण त्यांना अक्षरं द्यायची आता? थांबा. असं जर असेल तर जो नाही म्हणेल तोच गुन्हेगार आहे असं समजून आम्हाला त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. म्हणाली मी का लिहायची चिठ्ठी? कारण घराची दुसरी किल्ली तुमच्या बॅगेत सापडली. अहो पण म्हणून वरुणवर. आणि चिठ्ठी पाठवण्याची सगळ्यात जास्त संधी तुम्हालाच होती.